गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण 18व्या अध्यायाच्या 36व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहे. आपण 36 पासून सुरू करू आता. स्मिताताई. हो. ओके, मला ती स्क्रीन शेअर करायला लागेल तुमच्याशी. सो लेट मी शेअर द स्क्रीन. ज्यामध्ये आपले गुरु प्रभुपाद काय म्हणतात हे दिसतंय का आता? हो, दिसतंय. गो हेड प्लीज. म्हणून सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतं च निगच्छति. सुंदर. O best of the Bharatas, now please hear from me about the three kinds of happiness by which the conditioned soul enjoys and by which he sometimes come to the end of all distress. आता आपण सुख कुठल्या प्रकारचं आहे त्याच्याबद्दल चिंतन करू. म्हणजे मग काय होईल की कुठलं सुख आपण परस्यू करायला पाहिजे, दॅट वी विल अंडरस्टँड. ठीक आहे. त्यासाठी नेक्स्ट विनोबा काय म्हणतात ते बघू. तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐकते, अभ्यासे गोड जे होय, दुःखाचा अंत दाखवी. आता हे 3 ओळी त्यांनी एकत्र लिहिल्या म्हणजे 36-37. जे कडू विख आरंभी अंती अमृत तुल्यची, आत्म्यात शुद्ध बुद्धीस लाभले सुख सात्विक. अर्थात इथपर्यंत अजून गेलो नाही आपण. तिन्ही प्रकारचं सुख कुठलं आहे ते आता मी तुला सांगणार आहे, एवढंच फक्त भगवान सांगतायत. सो लेट मी सी की किशोरजी काय म्हणतात. जीवात्मा लागे सुखापाठी, दुःखाचा अंत होण्यासाठी, त्या सुखाचे प्रकार तीन, ऐक मज कडून हे अर्जुन. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, जीवात्मा जीवात्म्या प्रयत्ने मिळे सुख पार्थ, तया जितो होय हर्षे भरीत, तया कारणे दुःख त्याचेही जात, सुखाच्या त्रिवर्गासी सांगेन पार्थ. तर ह्या सुखाचे 3 प्रकार कुठले आहेत ते आता आपल्याला सांगणार आहेत ज्ञानेश्वर महाराज. हे भरतश्रेष्ठा, 3 प्रकारचं सुख माझ्याकडून ऐक, ज्याच्या ठिकाणी जीव अभ्यासाच्या योगाने रममाण होतो आणि ज्या योगाने जीवाच्या जीवपणाच्या दुःखाचा नाश खात्रीने होतो. तर अशा प्रकारचं जे सुख आहे 3 प्रकारचं, त्याच्याबद्दल मी तुला आता सांगणार आहे. म्हणे सुखत्रय संज्ञा, सांगो म्हणोनी प्रतिज्ञा, बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता. आता पहा तुम्ही, ज्ञा या शब्दावर त्यांनी 3 शब्द ज्ञा अक्षरावर एंड केले. देव म्हणतात की 3 प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगू म्हणून आम्ही जी प्रतिज्ञा केली होती ते 3 प्रकारचं सुख आता ऐक. तरी सुख ते गा किरीटी, दाविजेल तुझ दिठी, जे आत्मयाची ये भेटी जीवासी होय. तर अर्जुना, जे आत्म्याच्या दर्शनाने म्हणजे अनुभवाने जीवाला होतं ते सुख तुला दृष्टीने दाखवण्यात येईल. म्हणजे काय की तुला जसं समजेल असं सांगण्यात येईल. आजच एका कुठल्या तरी ग्रुपवर एक चर्चा झाली की मध्ये मी आत्ता तुम्हाला एक हे पाठवलं होतं ना की गोत्र आपलं जे असतं त्याचं काय महत्व आहे. म्हणजे धार्मिक दृष्ट्याच नाही फक्त, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोत्र कसं महत्वाचं आहे. तर एका कोणीतरी सांगितलं की हे सगळंच्या सगळं विज्ञानावर आधारित नाही आहे. आपण जे शास्त्र म्हणतो, वेद म्हणतो, पुस्तकं म्हणतो, आपली सनातन धर्म म्हणतो, हे विज्ञानाच्या दृष्टीने आपण प्रूव्ह नाही करू शकत. अशा प्रकारचं आर्ग्युमेंट की तुम्ही हे सिद्ध करून दाखवा. मी म्हटलं की आपल्या शास्त्रांचा जो मुख्य उद्देश आहे तो हा आहे की पूर्णपणे दुःख निवृत्ती झाली पाहिजे आणि आपली निरंकुशा तृप्ती झाली पाहिजे. तर ती कशामुळे होऊ शकेल? ती फक्त आपल्याला स्वतःबद्दलचं ज्ञान व्यवस्थित झाल्यामुळे होऊ शकेल. त्याला दुसरा काही पर्यायच नाही.
कारण की आपण स्वतःला जोपर्यंत देह किंवा जीव मानत राहू तोपर्यंत आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं दुःख होत राहील. देह मानलं तर देह पहिले जर्जर होईल आणि नंतर नष्ट होईल. म्हणजे काय की आपण म्हातारे हो, गलित गात्र हो आणि शेवटी देह सोडावा लागेल. सोडायची इच्छा नसली तरी सुद्धा सोडावं लागेल. तर देह मानलं स्वतःला तर देह सुटण्याचं दुःख आहे. जीव मानलं तर मग सुखाची अनुभूती सारखी राहत नाही, ह्याचं दुःख आहे. म्हणजे मला सुखी राहावं असं वाटतं, परंतु सुख कायमचं टिकत नाही. मला सांगा की जागृत अवस्थेमध्ये आपल्याला ज्या गोष्टींमुळे सुख वाटतं त्या गोष्टी कुठपर्यंत राहू शकतात आपल्यासोबत? जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत राहू शकतील ना. परंतु आपण 24 तास जागे राहू शकतो का? आपण न झोपता राहू शकतो का? नाही राहू शकत. त्यामुळे जागेपणी ज्या सुखाचा अनुभव आपल्याला येतो ते सुख कायमचं टिकू शकत नाही. बरं, झोपल्यानंतर सुद्धा चांगलं वाटतं बरं का. झोपेचं सुख पण खूप चांगलं आहे. ज्यांना झोप येत नाही त्यांना विचारून बघा तुम्ही. त्यांना जर झोप लागली तर किती चांगलं वाटतं. म्हणजे काय की झोपेमध्ये सुख आहे. परंतु तुम्ही कायमचं झोपू शकता का? झोपून राहू शकता का? 7 दिवस सलग झोपू शकता का? 7 दिवस सोडा, 24 तास झोपू शकता का? नाही झोपू शकत आपण. तर मग झोपेत जर सुख होतं तर मग आपण उठलो का बरं? याचा अर्थ आपल्याला जगातल्या ज्या गोष्टीमध्ये सुख आहे असं वाटतंय ते सुख कायमस्वरूपी नाही आहे. याचा अर्थ हा आहे की मी देह आहे ही जर माझी कल्पना असली तर त्याच्यामध्ये सुख नाही आहे, त्याच्यामध्ये दुःख आहे. मी जीव आहे अशी जर कल्पना असली तर त्याच्यामध्येही दुःख आहे. तर मग आपल्याला सुख तर असं तुटक तुटक नको आहे. आपल्याला सुख कायमस्वरूपी पाहिजे, निरंतर पाहिजे, कधीही न बंद होणार पाहिजे. त्याच्यासाठी एकच उपाय, त्यासाठी हाच उपाय आहे की मी कोण आहे हे कळलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी जर भक्तीमध्ये राहिलो, मी जर प्रेमात राहिलो, मी जर कृष्णावर प्रेम केलं आणि कृष्णाच्या सान्निध्यात नेहमी राहिलो, कृष्णासोबत मी गोलोकात गेलो, किंवा मी विष्णूचा भक्त असेल तर म्हणेन की मी वैकुंठात गेलो, नारायणाचा भक्त. रामाचा भक्त असेल तर मी साकेत नावाच्या स्वर्गात गेलो. अशा प्रकारचं सुख आपल्याला मिळेल आणि ते कायमस्वरूपी सुद्धा असेल, परंतु त्याच्यामध्ये देखील द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठे ना कुठेतरी आपल्याला अपूर्णता वाटत राहील. म्हणजे मी अपूर्ण आहे आणि मी ज्या देवतेची भक्ती करतोय ती देवता पूर्ण आहे. भक्तीमध्ये जे लोक असतात ते म्हणतील की तुम्ही भक्ती करून बघा, तुम्हाला कसं वाटतंय बघा, प्रेमात राहून बघा. अर्थात प्रेमात असणं ही फार चांगली गोष्ट आहे. नेहमीच असावं माणसाने प्रेमात, सगळ्यांच्या प्रेमात असावं. परंतु हे सगळे माझ्यात आहेत आणि मी सगळ्यात आहे अशा भावनेने जर आपण प्रेमात राहिलो तर मग ते आणखीन जास्त चांगलं असेल ना. अर्थात कोणी कुठला मार्ग निवडावा आणि कुठल्या मार्गावर राहावं हे आपण त्यांना सांगायची काही गरज नाही. असू द्या, ज्यांना जो मार्ग त्यांच्यासाठी योग्य वाटतो त्यांनी तो मार्ग निवडावा. आणि केव्हा ना केव्हा तरी ज्या मार्गाने आपण जातो आहोत तो मार्ग एकतर अपूर्ण आहे असं कळेल, किंवा त्याच्यामध्ये कायमचं सुख नाही आहे हे कळेल, किंवा कायमचं समाधान नाही हे कळेल. तर जो मार्ग आपल्याला संत लोकांनी सांगितलेला आहे किंवा गीतेच्या मार्फत आपल्याला कळतोय
तो मार्ग जर आपण निवडला आणि त्याच्यावर जर राहिलो नेहमी चांगलं, तर मग नेहमी सुखी राहू ना. मन शांत राहील आपलं. शरीराची दुःख येतील जातील, प्राणाची दुःख सुख येतील जातील, मनाची सुख दुःख येतील जातील, परंतु मी ह्या तिघांपेक्षाही वेगळा आहे हे मला कळलेलं असल्यामुळे मी शांत राहीन. एवढंच फक्त आपल्याला शिकायचं आहे याच्यातनं. परी मात्रेचे निमापे दिव्य औषध जैसे घेपे, का कथिलाचे कीजे रूपे रस भावनी. परंतु प्रमाणाच्या मापाने जसं दिव्य औषध घेतलं जातं, अथवा रसाची पुटे देऊन जसं कथिलाचं रूप केलं जातं. म्हणजे बघा की आपल्याकडे आधी पितळेची भांडी आपण वापरायचो ना, तर त्या पितळेच्या भांड्याला आतून एक कढई लावायची. त्यामुळे ते आतून खूप एकदम चमकायला लागायचं. असं वाटायचं की हे चांदीचं आहे का. अशा प्रकारचं काम करणारे लोक आपले ते माझ्या लहानपणी मी बघितलेले आहेत. तर प्रमाणाच्या मापाने जसं दिव्य औषध घेतलं जातं, किंवा छोटंसं पूट लावलं तरी सुद्धा त्यांनी चांदीसारखं दिसतं. आपल्याला औषध लागू पडतंय म्हणून आपण खूप जास्त औषध एका वेळेस नाही घेणार. होमिओपॅथीचं औषध गोड लागतं, पण सकाळी 4 आणि संध्याकाळी 4, किंवा जे काही डॉक्टर सांगतील तुम्हाला डोस, त्या डोसनुसार किंवा त्या मात्रेनुसार आपल्याला ते औषध घेणं आवश्यक आहे. आवडतंय गोड लागतंय म्हणून पूर्ण बाटली एका वेळेस थोडीच घेणार आहे आपण, सगळ्याच्या सगळ्या गोळ्या. असं नाही चालू शकत. नाना लवणाचे जळू ओवावया दोन्ही चार वेळू, देऊनी सांडिजती ढाळू तोयाचे जेवी. अथवा मिठाचं पाणी होण्याकरता जसं 2-4 वेळा त्या मिठाला पाण्याचे हबके देऊन टाकावे लागतात. मिठाचं पाणी होण्याकरता म्हणजे काय की मीठ जर विरघळवायचं असेल तर त्याच्यावर पाण्याचे हबके देऊन टाकावे लागतात. तेवी जालेनी सुखलेशे, जीवू भाविलिया अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे. त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने त्या सुखलेशाची पुटे दिली असता, जेव्हा जीव आणि आत्मा, म्हणजे मी जो जीवात्मा आहे तो जीवात्मा आणि परमात्मा, जीव आणि आत्मा म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा, ह्यांचं काही काळासाठी जरी आपलं एकत्व झालं, योग झाला, तरी किती चांगलं वाटतं. ज्या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचं दुःख नाश पावतं, असं सुख आता मी तुला सांगणार आहे. ते येथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक, तेही सांगो एकैक रूप आता. 777वी ओवी आहे बघा ही, 777. इतक्या ओव्या आतापर्यंत आपण 36च श्लोक बघितले ना. टोटल आय थिंक 72 की 78 श्लोक आहेत या अध्यायामध्ये. आपण अर्ध्या अध्यायावर आलो आहोत सुद्धा सध्या, जवळपास वी हॅव कम ऑलमोस्ट हाफ वे. ते येथ आत्मसुख झाले जसे त्रिगुणात्मक, तेही सांगो एक एक रूप आता. ते आत्मसुख या जगात त्रिगुणात्मक झालेलं आहे. आता त्यापैकी एक एक त्यापैकी देखील एकेकाचं लक्षण तुला सांगतो. तर ह्याच्यानंतर 37वा जो श्लोक आहे, तो जर स्मिताताई आपण म्हटला तर आपण याच्या पुढे जाऊ. म्हणता का? ह. यत्तदग्रे विषिमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम्. आता पहिल्यांदी जे चांगलं वाटतं आणि नंतर विषासारखं असतं, दॅट विच इन द बिगिनिंग मे बी जस्ट लाईक पॉयझन बट ॲट द एंड इट इज जस्ट लाईक नेक्टर, अँड विच awakens one to self realization is said to be happiness in the mode of goodness. म्हणजे कसं आहे की आधी विषासारखं कडू लागतं आणि नंतर आपल्याला आत्मबोध करवून देतं, असं जे सुख आहे ते सात्विक सुख आहे.
त्याच्याबद्दल विनोबा काय म्हणतात बघूया. विनोबा म्हणतात, अभ्यासे गोड जे होय, दुःखाचा अंत दाखवी. जे कडू विख आरंभी, अमृत अंती अमृत तुल्यची. आत्म्यात शुद्ध बुद्धीस, लाभले सुख सात्विक. आता हे पुन्हा एकदा मी वाचतो दोन्ही श्लोक एकत्र. तिन्ही प्रकारचे आता सांगतो सुख ऐकते. अभ्यासे गोड जे होय, दुःखाचा अंत दाखवी. जे कडू विख आरंभी, अंती अमृत तुल्यची. आत्म्यात शुद्ध बुद्धीस, लाभले सुख सात्विक. आधी कडू विषासारखं लागतं आणि नंतर अमृतासारखं गोड लागतं. तर छंदामध्ये काय म्हणतात, सुख आधी होय विष समान, पण परिणामी अमृत समान. आत्मविचार उपजवी ज्यास, सात्विक सुख म्हणती त्यास. असे सुख आधी विषाच्या समान, परिगोड अंती असे तेची जाण. जसे आत्मज्ञानासी होताची प्राप्त, मिळे हे असे सुख जे सत्वयुक्त. जे सुख आधी विषासमान आहे आणि अंती गोड आहे, तेच तू जाण की आत्मज्ञानासी होताची प्राप्त, मिळे असे हे सुख जे सत्वयुक्त. याच्याने आपण आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर मला काय म्हणतात, जे आरंभी विषासारखं पण परिणामी अमृताची उपमा देण्याला योग्य असतं, ते आत्मबुद्धी प्रसादाने उत्पन्न होतं. या सुखाला सात्विक सुख असं म्हणतात. आता चंदनाचे बुड, सर्पी जैसे दुवाड, का निधानाचे तोंड विवसिया जेवी. आता चंदनाच्या झाडाचं बूड जसं सर्पामुळे प्राप्त होण्यास अवघड झालेलं असतं, अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेलं असतं. असं म्हणतात की चंदनाचं जे झाड असतं ना, चंदनाच्या झाडाच्या मुळाजवळ साप किंवा नागोबा राहतात. म्हणजे आपल्याला जर चंदनाचं मूळ हवं असेल तर ते आपल्याला घेणं जरा धोकादायक असू शकतं. कारण की ते काढायला गेलो आणि जर साप चावला तर काय करायचं. किंवा समजा एखादा ठेवा आहे, म्हणजे समथिंग इज हिडन, सम ट्रेजर, तर त्या जागी एखादं पिशाच असावं. तिथे गेलं की ते पिशाच जे असेल, भूत, ते आपल्या मागे लागेल. म्हणजे आपण त्याच्याजवळ जाणार नाही. अशा प्रकारचं जर असेल तर मग काय उपयोग आहे. हं? अगा स्वर्गीचे गोमटे, आडव याग संकटे, का बाळपण दासटे त्रास काळे. अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्याकरता यज्ञरूपी संकटाची अडचण असते. किंवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेलं असतं. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सुखाची अनुभूती होण्यापूर्वी त्याच्या आधी दुःखाची अनुभूती होते किंवा व्हावी लागते. त्याच्याशिवाय आपल्याला सुखाची किंमतच नाही कळणार ना. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक का आहेत या जीवनात. कारण की दुःख अनुभवायला आल्यानंतर सुखाची जी खरी किंमत आहे, त्याचं जे खरं मूल्य आहे ते कळतं. तर बाळपणी कसं असतं बघा, की अगदी जे लहान बाळ आहे ते संपूर्णपणे त्याच्या आईवडिलांवर किंवा कोणावर तरी अवलंबून आहे. पहिले काही महिने तर आईवरच अवलंबून आहे, कारण की आईच्याच दुधावर त्याचं पोषण होणार आहे. ते जर नाही झालं तर काय होईल, दुःख होईल ना. तर बाळपणी आपण कोणावर तरी विसंबून आहोत याचं दुःख आहे. त्याच्यानंतर मग आपण थोडे मोठे झालो, स्वतःच्या पायावर उभे झालो, की मग आपण आपले निर्णय स्वतः करू शकतो. मग आपण आपल्या आईवडिलांवर अवलंबून नाही. त्याच्यामध्ये जास्त स्वातंत्र्य आहे, मोकळेपण आहे. तर जे आधी बाळपण कष्टमय होतं, दुःखमय होतं, ते गेल्यानंतर मग आता तारुण्य आलं तर ते सुखमय आहे जास्त. हं. त्याच्या अपेक्षेने. हे असो दीपाची ये सिद्धी, अवघड धू आधी,
ना तरी तो औषधी जिभेचा ठावो. हे राहू दे. दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा आहे. हे दिवा जर आपण लावतो म्हटलं तेलाचा किंवा आणखीन कुठल्या गोष्टीचा, तर त्याच्या आधी धूर येऊ शकतो ना, तो अग्नी पेटण्यापूर्वी. अथवा औषध परिणामी हितकर असेल, परंतु सेवन करतेवेळी जिभेला ते त्रासदायक असते. आपण औषध जेव्हा खातो तेव्हा कडू लागतं, पण परिणाम त्याचा चांगला असतो ना. म्हणून मग आपण काय करतो किंवा वैद्य काय करतो, की त्याला शुगर कोट करतो. सो द मेडिसिन इज शुगर कोटेड. म्हणजे मग कसं की जिभेवर ठेवल्यानंतर त्याची कडू चव कळणार नाही. त्याच्या आधी आपण ते गिळून टाकू. गिळल्यानंतर मग कुठे काय चव कळते. हं? तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा, विषम तेथ मिळावा यम दमांचा. अर्जुना, ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो, म्हणजे जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो. म्हणजे आपल्या योगाच्या प्रयोगामध्ये सुद्धा पहिले काय करतो आपण? यम नियम करावे लागतात ना. यम नियम केल्याशिवाय आसनं ठीक नाही होणार. यम नियम आसन केल्याशिवाय प्राणायाम ठीक नाही होणार. यम नियम आसन प्राणायाम केल्याशिवाय प्रत्याहार ठीक नाही होणार. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार केल्याशिवाय धारणा ध्यान समाधी नाही होणार. ह्याचा अर्थ काय आहे की तुम्हाला जर योगाचं अंतिम ध्येय प्राप्त करायचं असेल, तुम्हाला जर समाधीपर्यंत पोहोचायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला यम नियम आसन प्राणायाम हे सगळं करणं आवश्यक आहे. पण ते करत असताना कष्ट होतील. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह ह्या सगळ्या यमांमधनं आपल्याला पुढे बाहेर निघायचं. त्यानंतर शौच संतोष स्वाध्याय तप आणि ईश्वर प्रणिधान. तर ह्या 5 नियमांचं पण पालन करणं आपल्याला आवश्यक आहे. याच्यामध्ये कष्ट आहे. प्रत्याहार, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आपल्याला तर शॉपिंगची सवय. मग आपण अपरिग्रह कसं करू शकतो? अपरिग्रह करताना आपल्याला कष्ट होतील. मनाला दुःख होईल की अरे, काय सांगितलं आपल्याला पतंजली मुनींनी. आपल्याला तर शॉपिंग करायला आवडतं. ते सांगतात की अपरिग्रह करा. दॅट्स नो गुड. त्यामुळे पहिले आपल्याला जर परिणाम साधायचा असेल चांगला, तर त्याच्या आधी यमदम यमदमाचा त्रास सोसावा लागेल. दम म्हणजे इंद्रियांचं दमन. म्हणजे आपली जी 5 इंद्रिय आहेत त्यांना तुम्ही आटोक्यात ठेवा. देत सर्व स्नेहा मिठी, आगी ऐसे वैराग्य उठी, स्वर्ग संसारा काठी काढी तची. ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसं करत अंगात असं वैराग्य उत्पन्न होतं की ते स्वर्ग आणि संसाररूपी कुंपण काढून टाकतंच. ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसं करत, म्हणजे काय की आपल्या ज्या सगळ्या लाईक्स आणि डिसलाईक्स असतात ना, क्रेविंग्ज असतात. स्नेह म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडते त्याच्यासाठी आपण स्नेह म्हणतो. ते नाहीसं करत वैराग्य असं उत्पन्न होतं की स्वर्ग आणि संसाररूपी कुंपण काढून टाकतंच. म्हणजे आपल्या मनामध्ये जी स्वर्ग आणि संसाराची कल्पना आहे की ह्याच्यामुळे मला सुख मिळेल, त्या कल्पना आपल्या मनातनं पूर्णपणे निघून जातात. हं? विवेक श्रवणे खरपुसे, जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. ज्या ठिकाणी नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अतित्रासाने आणि कठीण व्रतांचं आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे भोगसे जातात, म्हणजे लचकेच्या लचके तोडले जातात. तुम्ही पहा की आपल्याला जर आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरंकुशा तृप्ती ह्या ज्या अद्वैताच्या शेवटच्या 2 पायऱ्या आहेत, तिथपर्यंत पोचायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण बाकीचे सगळे उपाय करतो. म्हणजे आपण यम नियम करतो, आपण आहारशुद्धी करतो, आपण योगासनं करतो, आपण मन शांत ठेवायचा प्रयत्न करतो आणि आपण दर मंगळवारी आणि शुक्रवारी दादांच्या सोबत हा अभ्यास करतो. जर तुम्हाला हा अभ्यास आनंददायी वाटत राहिला, तर सोने पे सुहागा. म्हणजे याच्यासारखं दुसरं सुख काहीच नाही.
की हा अभ्यास करणं खरं म्हटलं तर कष्टदायक आहे. म्हणजे आता आपल्याला प्राचीताई म्हणाल्या की दादा तुम्ही आमच्यासाठी किती कष्ट घेता. तर अशा भ्रमामध्ये तुम्ही राहायची काहीच गरज नाही. तुमच्यासाठी मी कष्ट घेतोय अशी जर माझी कल्पना असली तर मग होलियर दॅन दाऊ अशी ॲटिट्यूड होईल माझी, की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, तुमच्यासाठी कष्ट घेणारा, तुमच्यासाठी त्याग करणारा, अशी माझ्या मनाची खुळी कल्पना होऊ शकते. हा जो अभ्यास आहे ना हा मी माझ्यासाठीच करतोय. कारण की हा अभ्यास केल्याने माझं कल्याण होणार आहे हे मला माहिती आहे. परंतु असं नाही आहे की माझं कल्याण होणार आहे परंतु तुमचं अकल्याण होणार आहे, असं नाही आहे. माझं कल्याण होणार आहे आणि तुम्ही गेले उडत, अशा वृत्तीने हा अभ्यास नाही होत आहे. अशा वृत्तीने कुठलाच अभ्यास नाही होऊ शकत. म्हणजे अशा वृत्तीने जर आपण काही करत असू तर त्याला आपण असा अभ्यास म्हणणारच नाही. त्याला आपण स्वार्थ म्हणू, संकुचित स्वार्थ. म्हणजे मला सगळं चांगलं चांगलं पाहिजे परंतु तुमचं जे काही होईल ते होईल, तसं नाही करू शकत. आपण गीतेचा हा जो अभ्यास करतो आहे हा आपल्या स्वतःच्याच कल्याणासाठी करतोय. पण तुम्ही सुद्धा जे करत आहात ना, तुम्ही स्वतःचा उद्धार कसा करू शकाल याच्यावर चिंतन करा. आणि तुम्ही जर सुरक्षित असाल आध्यात्मिक दृष्ट्या, तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित असाल किंवा त्याचं चिंतन नेहमी करत असाल तर त्या आधारावर तुम्ही जगात जे काही करत असाल ना ते जास्त चांगलं कराल. जर आपल्याला आपण जे काही करतो आहोत त्यातून काही मिळवायचं नसेल तर आपण जे करू ते जास्त चांगलं करू ना. समजा मला काहीतरी मिळवायचं असेल मी जे करतो आहे त्याच्यातनं, तर मग काय होईल की माझं थोडंसं लक्ष मी जे मिळवणार आहे त्याच्याकडे राहील. त्याच्यामुळे काय होईल की मी जे करतोय त्याच्यातलं 100% लक्ष पूर्ण नाही राहणार, कमी होईल लक्ष. तसं नाही करायचं आपल्याला. गीता आपल्याला तसं नाही सांगत आहे. गीता असं म्हणते की तुम्ही कर्म करा. तुम्ही तुमचं जे काही कर्तव्य असेल तुमचा जो स्वधर्म असेल तो करा. परंतु त्याचं फळ काय मिळतं हे नका बघू. त्याच्याकडे लक्ष नका देऊ. ते मिळेल तुम्हाला, नाही मिळणार असं नाही आहे. मिळेल, अवश्य मिळेल. परंतु ते मिळाल्यामुळे आपण सुखी होऊ किंवा ते मिळाल्यामुळे आपण मोठे होऊ अशा प्रकारचा भ्रम तुम्ही पाळू नका. एवढंच फक्त गीता आपल्याला सांगते. हे जर आपण शिकलो गीतेत ना, फार उत्तम. नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अतित्रासाने, अर्थात तुम्हाला तो त्रास होत नाही म्हणून तुम्ही येत आहे दर मंगळवारी आणि शुक्रवारी, ही चांगली गोष्ट आहे. आणि कठीण व्रतांचं आचरण केल्याने बुद्ध्याधिकांचे भोगसे जातात, म्हणजे लचकीच्या लटके तोडले जातात. बुद्ध्याधिकांचे म्हणजे बुद्धी, मन, देह सुद्धा. समजा आपण व्रत करतो म्हटलं, बुद्धीचे कसे लचके तोडले जातात तुम्हाला सांगतो. आता कसं की आपण आहार शुद्धीच्या प्रिन्सिपलशी, आहार शुद्धीचा जो सिद्धांत आहे त्याच्याशी श्रद्धापूर्वक नाही अनुभवाने जोडलं गेलेलं होतं. ते आपण जेव्हा करतो ना तेव्हा पुष्कळदा तुम्हालाही कदाचित असा अनुभव आला असेल की लोक तुम्हाला म्हणतील की अरे तुम्ही काय करताय, म्हणजे तुमची थट्टा सुद्धा होऊ शकते. तर ज्यांना त्याचं महात्म्य माहिती नाही आहे ते त्याची थट्टा करतील हे सहज शक्य आहे. असं होतं पुष्कळदा. म्हणजे लोक तुम्हाला विचारतील ना अरे तुम्ही असं काय नुसतंच घासपूस खाताय, जरा काहीतरी चांगलं खा. पक्वान्न खा किंवा मांस वगैरे खा, नॉन व्हेजिटेरियन. नाही तर तुम्ही एकदम बारीक व्हाल, तुमच्यामधली शक्ती कमी होईल. खाल्लं नाही तर शक्ती कशी मिळेल? प्रोटीन तर खायलाच पाहिजे. व्हाय नॉट ॲनिमल प्रोटीन, व्हाय नॉट नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन, व्हाय आर यू स्टक ऑन व्हेजिटेबल बेस्ड प्रोटीन? तुम्ही फक्त वनस्पतीजन्यच वस्तू का बरं खाता?
तुमची थट्टा होऊ शकते. तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपली बुद्धी अढळ राहणं हे महत्वाचं. का बरं? कारण की आपण जो मार्ग निवडला आहे त्या मार्गावर स्वास्थ्याचं आणि मनशांतीचं जे गोड फळ आपल्याला मिळालेलं आहे, हा जो आपला प्रत्यक्ष अनुभव आहे, त्याच्यावर विश्वास न ठेवण्याची चूक आपण कशी काय करू? आपला जो अनुभव आहे त्याच्यावर तर विश्वास ठेवणं आपल्याला आवश्यक आहे ना. विश्वास कशाला ठेवायचा? आपल्याला ज्ञान आहे त्याचं. म्हणजे आपल्याला काही कोणी पुस्तकात वाचून नाही सांगितलेलं आहे की तुम्ही असं केलं की असं होईल. हा हा, आपण हे असं केलेलं आहे त्यामुळे असं झालेलं आहे. आहार शुद्धी केल्यामुळे आपल्याला उत्तम स्वास्थ्याचा अनुभव आलेला आहे. तर व्हाय शुड वी गिव्ह अप व्हॉट इज वर्किंग राईट? जी गोष्ट व्यवस्थित चालू आहे तिला आपण उगीचच्या उगीच डिस्टर्ब कशाला करू? जे चांगलं चाललंय ते चालू द्या ना. उगीचच्या उगीच त्याच्यात तुम्ही फेरफार करू नका. आता तुम्ही विचार करा की आता इथे समजा माझ्या मागे हे चित्र आहे ना, इथे आपण सगळा गड सर करून पर्वताच्या डोक्यावर आलो, शिखरावर. समजा आपण शिखरावर आलो तर त्याच्यानंतर काही करायची गरज आहे का? तिथे समजा आपण काही केलं तर आपण खाली जाऊ कुठल्याही दिशेने. सो इफ यू हॅव ऑप्टिमाइज्ड युअर लाईफस्टाईल व्हेअर यू आर फीलिंग रिअली गुड, म्हणजे तुम्हाला स्वास्थ्याचा, आनंदाचा, समाधानाचा आतून अनुभव येतो आहे, तर तुम्ही तुमची जीवनशैली बदलण्याची काही गरज आहे का? हा बैल आणि मुझे मार, काहीच गरज नाही. तर एकदा तुम्ही अनुभवानी समजा ह्या सगळ्या गोष्टी शिकला, तर मग तुम्ही त्यातनं पदच्युत नाही होणार, म्हणजे ढळणार नाही. परंतु तिथपर्यंत येण्यासाठी कष्ट करावे लागतील ना. म्हणजे तुम्हाला ही सगळी पायऱ्या चढून चढून वर येऊन त्या शिखरापर्यंत जावं लागेल किंवा हायकिंग करत करत. पण तिथे गेल्यानंतर काही करायची गरज नाही, काही बदलायची गरज नाही. इथे जाईपर्यंत कष्ट आहेत पण. तर तशा प्रकारचे कष्ट जर आपण घेतले तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. तर आधी जे करायला कठीण आहे असं वाटतंय, यात कष्ट होत आहेत असं वाटतंय, परंतु परिणामी काय आहे की शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्याला किती सुंदर दिसतं दृश्य. तसं होणार आहे. सुषुम्नेचे तोंडे, गिळिजे प्राणापानाचे लोंढे, बोहिणे बोहणीयसीची एवढे भारी जेथ सुषुम्नेच्या तोंडाने प्राण आणि अपानांचे लोंढे गिळावे लागतात, ज्या सुखाकरता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात. सुषुम्नेच्या तोंडाने प्राण आणि अपानांचे लोंढे गिळावे लागतात. आता सुषुम्ना ही जी नाडी आहे, हे सगळं योगशास्त्रामधलं जरा विचारण आहे. मला त्याच्यामध्ये खूप काही गती आहे असं नाही आहे. परंतु सुषुम्ना ही जी नाडी आहे ती इडा आणि पिंगला यांच्यामध्ये आहे असं म्हणतात. इडा आणि पिंगला ह्या ज्या दोन नाड्या आहेत त्या आपल्या मूलाधार चक्रापासून अगदी पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकापासून ते मस्तकाच्या वर एक सहस्रार चक्र आहे तिथपर्यंत त्या सगळ्या नाड्या अशा जातात असं म्हणतात, एनर्जी चॅनेल्स. तर एक एनर्जी चॅनल जी आहे पिंगला, ती सूर्यनाडी आहे असं म्हणतात, आणि एक इडा जी आहे ती चंद्रनाडी आहे असं म्हणतात. बरोबर आहे ना की मी उलट सांगितलं? तर ह्या दोन आपल्या ज्या शरीरामधले एनर्जी सेंटर्स आहेत, चक्र आहेत, तिथे त्या क्रॉस होतात असं म्हणतात. आणि ह्या जर बॅलन्स्ड असल्या, ह्या जर संतुलित असल्या, तर मग सुषुम्ना नावाची जी एक नाडी जी आहे ती ह्यांच्यामधनं जाते आणि ती ऍक्टिव्हेट होते. ती जर झाली तर तिच्यानी प्राण आणि अपान म्हणजे
एक वर जाणारा वायू आणि एक खाली जाणारा वायू, हे दोन्ही गिळल्या जातात. त्यांचं संतुलन होतं. प्राण आणि अपान एकमेकांमध्ये जेव्हा मिसळतात तेव्हा समाधीचा अनुभव येतो असं म्हणतात. पण 6व्या अध्यायात काहीतरी ज्ञानदेव महाराजांनी समजावून सांगितलं होतं, ते शिकायचा प्रयत्न केला होता. किंवा आत्ता 15व्या अध्यायात सुद्धा आपण म्हटलं होतं ना, की 4 प्रकारचं अन्न जे आहे ते भगवंत पचवतो. प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विध, असं म्हटलं होतं आपल्याला 15व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकात. आठवत मला? गामाविश्य भूतानि धारयाम्यहम ओजसा उष्णामी च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. नाही, सॉरी, हे 13वं होतं. 14वं होतं ना, की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. हा 14वा श्लोक आहे. प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. तर प्राण आणि अपान हे संतुलनात असणं, हे संतुलित असणं, संतुलनात असणं, हे खूप आवश्यक आहे सगळ्याच गोष्टींसाठी. ते संतुलनात असले किंवा ते जर नाहीसे झाले सुषुम्नेमध्ये, तर समाधी तुमची आपोआप लागेल. हं? सुषुम्नेच्या तोंडाने प्राण आणि अपानांचे लोंढे गिळावे लागतात. ज्या सुखाकरता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात, जे सारसाही विघडता होय वोहावनी वस्त काढिता ना भणंगू दवडिता भाणया वरुनी. चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता, अथवा कसेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जसं होतं, हे तर काहीच नाही. तर वाढलेल्या पानावरून अन्नार्थी दरिद्री मनुष्याला हाकून देत असताना जसं होतं, हे सगळे कष्ट कसे असतात त्याचं वर्णन सुरू आहे. हा, पै माये पुढोनी बायक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना. आई पुढून काळाने जे एकुलते एक मूल नेत असता, अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होतं, तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होयते वीर विराग साहती. त्याप्रमाणे विषयांच्या घराचा, म्हणजे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो, म्हणजे मोठं संकट ओढवल्यासारखं होतं. तो ते वैराग्यशाली पुरुष सहज सहन करतात. काय सांगितलं आपल्याला, की समजा आपल्याला आत्मसुख हवं असेल तर आपल्याला विषय सुखांपासून स्वतःला दूर घेऊन जावं लागेल. विषय सुखांपासून दूर जर घेऊन गेलो आपण स्वतःला, तर आपल्याला किती कष्ट होतात. म्हणजे आपल्यासमोर पक्वान्नांचं ताट वाढलेलं आहे, परंतु मी निश्चय केलेला आहे की मला हे नको आहे, कारण की मला हे नाही खायचंय. जर वैराग्य समजून प्राप्त झालं तर ती फार चांगली गोष्ट आहे. परंतु जर विषयांपासून आपल्या इंद्रियांना बळजबरीने वेगळं केलं तर मग त्याचे कष्ट होतील ना. मला भूक तर लागलेली आहे, माझ्यासमोर अन्न आहे, परंतु माझ्यासमोर कोणीतरी ताट काढून नेलं, हातातला घास हिरावून नेला. जनक महाराजांना झालं होतं ना त्यांच्या स्वप्नात. ते जेव्हा पलीकडच्या राज्यात गेले, अन्न क्षेत्रात गेले आणि त्यांना खायला जे मिळालं ते ते खाण्यापूर्वीच एका दुसऱ्या जीवाने उडवून नेलं. घार आली आणि तिने ते उडवून नेलं. त्यामुळे किती दुःख झालं असेल. म्हणजे हातातला घास जर काढून नेला कोणीतरी तर किती वाईट वाटेल. तर अशा प्रकारचं दुःख जर समजूत नसेल, तर आपली समज ठीक नसेल आणि झालं तर मग आपल्याला खूप दुःख होईल. ज्या व्यक्तीला हे कळलेलं आहे की जगाचा उपयोग आपण आपल्या स्वतःच्या देहाच्या रक्षणापुरता तेवढाच करावा, आणि तेवढंच समजा आपण केलं तर आपण चांगले राहतो. परंतु जर आपण त्याचा उपभोग घ्यायचा म्हटलं तर मग काय होईल, आपण त्याच्यात अडकून जाऊ. नाही करायचं आपल्याला ते. विषयां विषयांच्या घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो, म्हणजे मोठं संकट ओढवल्यासारखं वाटतं. तो ते वैराग्यशाली पुरुष सहन सहन करतो. ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू
मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा. ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देव आणि दानवांना झाला. आता हे समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा देव आणि दानव दोन्हीकडनं त्याचं मंथन झालं आणि मग त्यातून अमृत बाहेर निघालं. परंतु मंथन करताना त्याचा त्रास झाला ना. त्यात तुम्ही विचार करा की आपण जेव्हा दह्याचं ताक बनवतो आणि मग त्याच्यातनं लोणी काढायचा प्रयत्न करतो तर आपण त्याला घुसळतो. आजकाल काय आपण लोणी विकत घेऊन येऊ शकतो आणि जे लोणी विकत विकतात आपल्याला म्हणजे तयार करून, ते लोक काय हाताने घुसळत नाही. ते लोक मशीनच्या साह्याने ती सगळी प्रक्रिया करतात, त्यातनं लोणी बाहेर काढतात. आपण लोणी पैसे देऊन विकत आणतो आणि मग घरी ते कढवतो, किंवा तेही नसेल करायचं तर आपण तूपच विकत घेऊन येऊ शकतो, असंही करू शकतो. परंतु ते करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागले, म्हणजे दही घुसळावं लागलं, ताक घुसळावं लागलं, त्यातनं ते लोणी बाहेर निघालं. त्याप्रमाणे समुद्र मंथन केल्यानंतर अमृत बाहेर निघालं. तर ते करत असताना त्रास झाला ना. म्हणजे आधी त्रास झाला, नंतर परिणामी चांगलं फळ मिळालं. पहिलं या वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे. या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्यरूपी विषचे निघालं, त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला, म्हणजे ते प्राशन केलं. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रगट झाला, पै खोलिताही कोपे ऐसे, द्राक्षांचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्य आते. हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की ते तोंडात टाकल्याबरोबर जिभेला कोलितापेक्षा जास्त चटका देते. परंतु तेच द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण अत्यंत आंबटपणा गोड पण होते. आमच्या इकडे आज मी सकाळी हिरवी द्राक्ष खाल्ली होती, पण ती पिकलेली होती त्यामुळे ती गोड लागली. ते वैराग्याधिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्येसी नाशे अविद्या जात. त्याप्रमाणे वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपाक झाल्यावर मग वैराग्यसह सर्व अविद्या नाहीशी होते. सगळी अविद्या नाहीशी केव्हा होईल? जर वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपाक झाला तर. आपल्याला जर आपण हे समजून जर हे जग सोडलं, म्हणजे ह्या जगापासून आपल्याला वैराग्य झालं, तर ती अविद्या नाहीशी होईल. तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनल्या बुद्धी तैसी, अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते आणि समुद्रच होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावर ती आत्मरूप होते आणि मग अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. आपली जी बुद्धी आहे, जी आपल्याला आपण वेगळे आहोत असा भ्रम करून देत असते आधी, ती जेव्हा आत्म्याला मिळते त्याच्यानंतर अद्वयानंदाची आपोआप खाण उघडते. त्यानंतर मग आपल्याला आनंदच आनंद आहे. कशाचा? अद्वयाचा, म्हणजे नॉन ड्युअलिटीचा, एकत्वाचा, अद्वैताचा. ऐसे स्वानुभव विश्रामे, वैराग्य मूळ जे परिणामे, ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख. ह्याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावतं, त्याला सात्विक सुख असं समजावं. म्हणजे जे कायमस्वरूपी सुख आहे ते कुठलं आहे? की मी स्वतः देह नसून आत्मा आहे आणि हा जो जीवात्मा आहे, छोटासा आत्मा, हा आणि परमात्मा हे एकच आहे, ह्याचा बोध होणं हे परमसुख आहे. परंतु याच्यासाठी वैराग्याचं दुःख सहन करावं लागेल. तर असं जे आधी दुःखदायक किंवा कडू आणि नंतर सुखदायक किंवा गोड आहे, त्याला सात्विक सुख म्हणतात. या सात्विक सुखाबद्दल जर कोणाला काही विचार व्यक्त करायचे असतील, चिंतन करायचं असेल, किंवा तुमचा कुठला तरी अनुभव सांगायचा असेल, तर अवश्य सांगा. सध्या गेल्या 7-8 वर्षाच्या प्रयोगानंतर आहारशुद्धीची केली आणि त्यानंतर एक जीवनशैली आपण अंगीकारली, त्यानंतर हा सगळा अभ्यास केला, गीतेचं श्रवण केलं, तर ह्याच्यामध्ये
कोणाला वाटू शकतं की खूप कष्ट झाले, परंतु हे कष्ट आनंदाने सोसले म्हणण्यापेक्षा हे कष्ट करत असताना आनंदाचीच अनुभूती आली. हा जो आनंद आहे, तो आनंद फक्त वाटला जातोय. गीतेचा अभ्यास करून, मी कष्ट करून तुम्हाला आनंद देतो आहे, ह्या भ्रमामध्ये मी नाही आहे. कारण की एक तर हे कष्ट करतोय असं मला वाटतच नाही. हा अभ्यास करताना मलाच आनंद होतोय, आणि मला जो आनंद होतोय तो मी तुम्हाला फक्त वाटतोय. असं हे सात्विक सुख आहे. एक बोला. प्रश्न विचारू का दादा? बोला ना ताई. नाही, म्हणजे तुम्ही हे सात्विक आहार सुरू केला, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे आहार शुद्धी झाल्यानंतर तुम्हाला हे असं सगळं गीतेचा अभ्यास करा, याचा अभ्यास करा हे वाटायला लागलं, का आधीपासूनच करत होतात तुम्ही? खूप चांगला प्रश्न आहे. गीता मी अगदी लहानपणी शिकलो होतो, याच्याबद्दल मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल. माझ्या आजोबांनी मला शिकवली होती, म्हणजे 2-3 अध्याय शिकवले होते. कुठले? एक 12वा अध्याय 20 श्लोकांचा, एक 15वा अध्याय 20 श्लोकांचा, आणि दुसऱ्या अध्यायातले शेवटचे 19 श्लोक. 19 कुठले म्हणजे पहिला जो आहे तो एक श्लोक अर्जुनाचा प्रश्न आहे की स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थित किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम, हा प्रश्न होता. आणि नंतर मग 18 श्लोक त्याचं उत्तर. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदुच्यते. तर अशा प्रकारचे हे जे 59 श्लोक होते, हे मला पाठ होते लहानपणी, मी 7-8 वर्षाचा असेपर्यंत. मग त्याच्यानंतर मग शाळेत गेलो, मी मोठा झालो, मिडल स्कूलमध्ये जेव्हा गेलो, त्याच्यानंतर मग त्याच्यामधला इंटरेस्ट चालला गेला. आणि मग जो एक टिपिकल टीनेजर वगैरे असतो त्यानुसार जे काही जीवनात घडलं ते घडलं. पण नंतर हे सगळं आहारशुद्धीचं व्रत केल्यानंतर गीतेमधला जो जुना इंटरेस्ट असेल केव्हाचा तरी, तो पुन्हा रिकिंडल झाला, म्हणजे पुन्हा तो रिवाईव्ह झाला. आणि जेव्हा त्याचा अभ्यास पुन्हा केला किंवा त्याचं श्रवण केलं असं म्हणायला पाहिजे, कारण की मी गीतेच्या 15व्या अध्यायावरची प्रवचनं ऐकली, अनेक लोकांची ऐकली, म्हणजे स्वामीजी आपले जे आहेत अनुभवानंद त्यांची तर अनेक वेळा ऐकली, इतर लोकांची पण ऐकली, नंतर ती पुन्हा वाचली. कारण की स्वामीजी सांगतात की गीता हे उपनिषदांचं सार आहे. उपनिषद हे वेदांचं सार आहे, आणि गीतेचं सार 15वा अध्याय आहे. म्हणजे वेद म्हणजे किती असतील वेद, आणि त्याच्या किती ऋचा असतील, आणि काय लिहिलेलं असेल किंवा काय मंत्र असतील आपल्याला काय माहिती, लाखो असतील. त्यांचं सार म्हणजे उपनिषद. तर उपनिषद सुद्धा तर 108 वगैरे असं म्हणतात. त्यातली सुद्धा शंकराचार्यांनी ज्यांच्यावर भाष्य केलेलं आहे, अशी 10 किंवा 11 आहेत असं म्हणतात. त्या सगळ्या उपनिषदांमधला जो संदेश आहे तो एकच आहे की मी कोण आहे ह्याचा बोध व्हावा, किंवा मी कोण आहे ह्याचा बोध डायरेक्ट. तर ह्या सगळ्या उपनिषदांचं जे सार आहे ते म्हणजे गीता आहे, आणि त्याचं सार म्हणजे 15वा अध्याय आहे. आणि 15व्या अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत. तर समजा हा 15वा अध्याय हे 20 श्लोक जर व्यवस्थित कळले आपल्याला, तर काय की जे वेदांमधलं सगळंच्या सगळं ज्ञान आहे त्याचा बोध आपल्याला होऊ शकतो. हे कळलं आणि ह्याच्यामध्ये रुची निर्माण झाली. तर ही रुची पुन्हा निर्माण होण्यामागचं जे कारण आहे ते चित्तशुद्धी आहे. आणि चित्तशुद्धी आहारशुद्धीमुळे आपोआप होते, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. आहारशुद्धीने पहिले देहशुद्धी होते. आहारशुद्धीने पहिले देह आपला जो आहे ना तो पूर्णपणे डिटॉक्स होतो. तो बॉडी डिटॉक्सिफिकेशन हॅपन्स थ्रू डायट प्युरिफिकेशन. हा तर अगदी लवकर होतो अनुभव, ओव्हरनाईट होऊ शकतो. जर तुम्ही सिरियसली हे केलं तर, म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं, निरीक्षण जर केलं, तुम्ही एखाद दिवशी रात्री उपवास करून बघा ना फक्त. तुम्हाला जर शक्य असेल तर रात्रीचं जेवण जेवू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हलकं वाटेल. ओव्हरनाईट रिझल्ट आहे त्याचा. तर हा जो हलकेपणा आहे हा शारीरिक स्तरावर आहे. पण तुम्ही जेव्हा शरीर शुद्धी करत जाता तेव्हा चित्तशुद्धी पण होते. कारण की आयुर्वेद जे सांगतो ना की अन्नाचं रूपांतर होतं रस रक्त मांसमेध अस्थि मज्जा शुक्र आणि नंतर ओजस. हे झाल्यानंतर सगळं शुद्ध जर झालं ना तर चित्त शुद्ध व्हायला लागतं.
त्याच्यानंतर गीता आपल्याला कळते. आणि ती कळल्यानंतर जो आनंद होतो त्याचं वर्णन नाही करता येऊ शकत. तर तुमचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर हे आहे की हो, आहार शुद्धीमुळे चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्यामुळे गीता तुम्हाला जास्त चांगली कळायला लागते. त्याच्या ह्या विषयामध्ये रुची आपोआप उत्पन्न होते, त्याला काही करावं नाही लागत. नाही ना, ते आपला हात वर आहे, बोला. अनम्यूट. नाही म्हटलं, मी एक लाईव्ह एक्झाम्पल आहे या सगळ्याचं. आता दादा जे काही बोलले ते, कारण माझी सुरुवातीला आम्ही नॉनव्हेज खाणारी माणसं आहोत. गीता मी एक 15-20 वर्षापूर्वीपासून चालू केलेली आहे कुणाकुणाबरोबर. पण इट वॉज जस्ट लाईक अ स्टोरी टू मी. मला कधी हे कळलंच नाही की त्याच्यामध्ये एवढी डेप्थ आहे. त्यानंतर जेव्हा मी आहार शुद्धी केली या सत्व प्रोग्राम मध्ये, त्या वेळेला मला खरा आयुष्याचा अर्थ कळायला लागला. माझ्यामधली जी सात्विकता जी आता बोलतोय, मी लोकांना अंडरस्टँड करायला लागले, माझी ऍटिट्यूड बदलली. आणि गीता ही जी माझ्या मध्ये इन्कल्केट झाली, जी माझ्या वागण्यामध्ये आली, ते म्हणजे सटल चेंज होता, मला कळलं सुद्धा नाही. पण जेव्हा असा टॉक यायला लागतो की आपल्याला आहार शुद्धीमुळे काय काय होतं, तेव्हा लक्षात येतं की खरंच देर इज अ ड्रास्टिक चेंज इन अँड आउट. म्हणजे बॉडी शुद्ध होते वगैरे आहेतच, पण मी मानसिक लेवलवर जर बघितलं तर मी एक वीक बाई होते. मला कुठलंही पटकन अडचण आली की झेलता यायची नाही. आणि मी ह्या वयाला ऍट द एज ऑफ 60 आय चेंज. आता मी 65 आहे. 5 वर्षामध्ये मी होत्याची नव्हती झालेली आहे. आज मी एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, कॉन्फिडंट आहे. आणि आहार शुद्धीचा माझा तो चालूच आहे अजून. आणि तो सोडणं शक्यच नाही, कारण मला त्याचा फायदा कळलेला आहे. तर हे जे काय आता बोलले त्याचं लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे मी आहे. आणि मला खरोखर हा सात्विक आनंद मिळतो. गीता क्लास मी कधी येणार नाही, अगदी अडचण असल्याशिवाय. नाही तर माझ्याच्याने तो सोडवत नाही. खूप छान. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. किती, काय म्हणता येईल की टचिंग आहे अरे वा, एक्सपिरियन्स. छान. नाही ना, ते खूप सुरेख सांगितलं तुम्ही अगदी. आणखीन एक आपली बहिणी ते, ती जर बोलली तर बघू. बोलता का प्राची ते? प्राची. हो दादा. नाही ना, त्यांनी आता इतकं छान सांगितल्यावर मला आता सांगण्यासारखं काही उरलं नाहीये. पण खरंच तसा अनुभव येतो. एक जागरूकता निर्माण झाली की ऑटोमॅटिक तो विवेक जागा होतो की काय बरोबर काय चूक. आणि ऑटोमॅटिक त्या दिशेनं काय म्हणतात मुमुक्षुत्व निर्माण होत असते आणि आपली प्रश्नच नाही. पावलं त्या दिशेनं पडू लागतात. आणि कसं आहे की या विषयामध्ये पुन्हा एकदा रस यायला लागतो, हे महत्वाचं आहे. तर गीतेमध्ये रस उत्पन्न होणं हे आहार शुद्धीचं आणि चित्तशुद्धीचं लक्षण आहे. तोपर्यंत कसं की आपण ऐकतो गीता. आता नैनाताईंचा जो अनुभव आहे की त्या ऐकत होत्या गीता, असं नाही की ऐकत नव्हत्या. त्यांचे कोणी मित्र होते किंवा आणखीन कुठल्या कुठल्या गीता अभ्यासाच्या वर्गात त्या जायच्या, परंतु तिथे त्यांना तितक्या क्लिअरली नाही कळलं. म्हणजे ह्याच्यामध्ये त्या शिक्षकाचा दोष नाही. शिक्षक त्यांच्या जागी बरोबरच आहे आणि शिक्षक शिकवतोच आहे. त्या शिक्षकामध्ये आणि मी समजा शिकवतोय, तुम्हाला असं जर वाटत असलं, त्याच्यामध्ये काय असा विशेष फरक नाही. फरक जो आहे हा तुमच्या ग्रहण करण्याच्या क्षमतेमध्ये आहे. तर आपली ग्रहण करण्याची क्षमता जी आहे ना ती वाढते आहारशुद्धीने, असा आमचा अनुभव आहे. माझा अनुभव आहे, नयनाताईंचा अनुभव आहे, प्राचीचा अनुभव आहे. तर असं जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही अवश्य हा प्रयोग करू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल की याची गरज नाही, तुम्हाला तुम्हाला तसाच अनुभव येतोय चांगला, तर हे असं केलंच पाहिजे असा दुराग्रह नाही आहे आमचा. आम्ही कोणावर जबरदस्ती करावी असं आम्हाला नाही वाटत. आम्हाला असं वाटतं की ही जी प्रक्रिया आहे जी आम्ही आमच्या जीवनात वापरली, ती तुम्ही वापरून बघू शकता. त्याच्यासाठी जर तुम्हाला कुठलं मार्गदर्शन हवं असेल तर आम्ही तुमचं करू शकतो ते.
करून बघा. म्हणजे तुम्ही केलंच पाहिजे हा आग्रह नाही आहे, परंतु करून बघितलं आणि जर तुम्हाला बरं वाटलं तर तुम्ही मग सोडणारच नाही ते. म्हणजे कसं की हे झाल्यानंतर गीतेचा अभ्यास करावा असं खरं तर आपल्याच आनंद यात्री ग्रुपमधल्या दोघी जणींनी मला सांगितलं. म्हणजे आपल्या एक अनघाताई म्हणून आहेत आणि एक व्योमाताई म्हणून आहेत. तर त्या दोघींनी मला खूप गळ घातले की तुम्ही दादा गीतेवर श्लोक बाय श्लोक सांगायला सुरुवात करा किंवा अभ्यास आपण करूया एकत्र. आता त्या काही कारणांमुळे त्या स्वतः येऊ शकत नाही, कारण की त्यांना दुसऱ्या दुसऱ्या काही गोष्टी, हे सगळं कोविड काळात सुरू झालं होतं ना, तेव्हा सगळ्यांना घरी बसून काही ना काहीतरी करणं आवश्यक होतं म्हणून आपण हे केलं. पण त्याच्यानंतर त्यांना बाहेरची कामं पण सुरू झाली ना कोविड संपल्यानंतर. त्यामुळे मग त्यांना इथे येणं प्रत्येक वेळेस शक्य नव्हतं, परंतु मग त्या रेकॉर्डिंग ऐकतात. कारण की ह्या वेळेस मी येणं जास्त महत्वाचं सगळ्यात. आपण रेकॉर्डिंग केल्यानंतर मग इतर लोक ऐकू शकतात ना त्यांच्या सोयीने. पण हा नियम आपण सगळेजण पाळता किंवा तुमच्यामुळे मी सुद्धा पाळतो की आठवड्यातनं 2 वेळा आपण हा अभ्यास करतोच करतो. तर हे आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि हा अभ्यास करतानाच आनंद व्यक्त होतो, आनंद प्रगट होतो. हा केल्यामुळे आनंद मिळतोय असं नाही आहे. आनंद हे आपलं स्वरूप आहे. आनंद जर आपलं स्वरूप असेल तर तो आनंद आपल्या आतमध्ये मावेल कसा? कारण की तो आनंद जो आहे तो अनंत आहे. तर तो आपल्या बोलण्यातून, देहबोलीतून, कुठल्याही कार्यक्रमातून प्रगट व्हायला पाहिजे. तर आमच्या योगासनांच्या वर्गामध्ये सुद्धा तो आनंद आहे. गीतेच्या चिंतनामध्ये सुद्धा तो आनंद आहे. आहार शुद्धीचा आपण जे लोकांना मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये पण तो आनंद आहे. आहार शुद्धीचा प्रयोग आपण स्वतः करतो किंवा ते व्रत आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा आनंद आहे. लोकांना असं वाटत असेल की अरे ह्यांना किती कष्ट होतात की हे हे खात नाही, ते खात नाही, फक्त एवढंच खातात, तेवढंच खातात. असं बिसं काही नाही आहे. मी समजा कोणाकडे गेलो तर लोक जे बनवतील ते मी आनंदाने खातो, प्रसाद समजून खातो. पण किती खायचं ह्याच्यावर नियंत्रण आहे मला. परत ते जर माझ्या शरीराला सुटेबल नसलं तर मग त्याच्यानंतर मी उपवास करतो. आता मी 4 दिवस किती लोकांकडे गेलो असेल जेवायला तुम्ही मला सांगा. 4 दिवस मी बाहेरच होतो ना. तर 8 वेळा तर कमीत कमी खाणं झालंच, कुठे ना कुठे काही ना काही. आता कोणाकडे गेल्यानंतर मग लोक आपल्याला खायला खायला घातल्या वाचून थांबणार आहेत का? ते म्हटले नाही दादा तुम्ही हे खायलाच पाहिजे, हे खायलाच पाहिजे, ते खायलाच पाहिजे. ते प्रेमाने बनवतात, आपण खातो. किती खायचं ह्याच्यावर माझं नियंत्रण आहे ना. तर मला जेवढी भूक असेल तेवढं मी खाणार. बाकीचं मी त्यांना म्हणेन की जर तुम्ही काही लाडू चिवडा केला असेल माझ्याकडे ठेवून द्या, मी डब्यात घेऊन जातो, नंतर खाईन केव्हा तरी जेव्हा भूक लागेल तेव्हा. नाही तर जगाशी किती प्रमाणात संपर्क करायचा, ही बुद्धी, हा विवेक आपल्याला या सगळ्या जीवनशैलीमुळे येतो आपोआप. आणि तसं जर आपण राहिलो तर आपल्याला हा अभ्यास करतानाच सुखाचा अनुभव येतो. त्याच्यासाठी आधी हे दुःखदायक वाटतच नाही आणि नंतर मग आत्मसुख प्राप्त होईल वगैरे. हा, आपण कोण आहोत याचा अंदाज आलेला आहे. आणि त्या बोधामध्ये किंवा त्या श्रद्धेमध्ये दृढ राहून हा सगळा कार्यक्रम आपण करतो. अशा आनंदात सगळ्यांनी नेहमी राहावं अशी आपण प्रार्थना करू आणि याच्यानंतरचा श्लोक पुढच्या वेळेस बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.